बिग विकेट. प्रदीप हा फलंदाज पहिल्या चेंडूवर बाद होतोय. एसटीनं सोडून खेळण्याचा प्रयत्न आपण निश्चित पाहिला होता. फलंदाज प्रदीप याचा अराउंड एक त्रिफलाचित फलंदाज झाला. काय कमालीची गोलंदाजी पहिल्या चेंडूमध्ये सफलता प्राप्त करताना गोलंदाज शंकर पॉवर प्ले मध्ये खऱ्या हाताना आपली पॉवर पेश करताना. नेक्स्ट बॅट्समन येतोय संजय. मीर स्पोर्ट्स भरोडी विपक्षी गंगामाता गोंदिवली एवन जोडी यांच्या माध्यमातून गंगामाता गोंदिवली आपण पाहतो इन ऍक्शन मध्ये. संजय एक टेक्निकल बॅट्समॅन आहे, उत्तम फलंदाज आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज शंकर. अक्रॉस लाईन ऑन साइडचा अतिशय चांगला फटका करून कार्पेट चेंडू जातो वाडिश. लॉंग ऑन रिझन मध्ये आपण निश्चित चेंडू पाहिला, ट्रॅव्हल झाला, आउटफील्ड मधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि ह्याच दरम्यान मात्र एक धाव काढण्याची संधी प्राप्त झाली फलंदाज संजय याला. चेंडूला सुंदररित्या स्वीप केलं होतं. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका संजयाच्या बॅटमधून संघाचा आणि स्वतःचं ज्यानं अकाउंट ओपन केलं. या एका धावेने धावसंख्या 1-1. पुन्हा थोडासा क्रॉस लाईनचा फटका आपण पाहतोय. चेंडू जातो शॉट डीपला. इनफिल्ड मधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण मिळते. फक्त आणि फक्त एक धाव. षटक क्रमांक पहिलं. अतिशय प्रतिम उत्कृष्ट गोलंदाजीचा प्रत्यक्षिक आपण पहिल्या ओव्हरमधून पाहतो शंकर याच्या माध्यमातून, ज्यांना पहिल्याच चेंडूवर बिग विकेट प्राप्त केला. प्रदीप सारखा मोहरा ज्यांना टिपला. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज शंकर. व्हॉट अ शॉट. काय कमालीचा फटका साजलाय. स्विच हिट केलं चेंडूला. चेंडू जाईल सीम आरसेबाद चौकार. अतिशय स्वीट गोड फटका आपण पाहिला फलंदाज संजयच्या बॅटमधून. चेंडू सुंदरसा स्विच हिट केलं होतं. बॅक टू बॉलर असा मारा केला जातो आपल्या पाळतमध्ये. गोलंदाज देखील स्वतः चेंडूला कलेक्ट करतोय. मात्र एक धाव संधी झाली आणि एक धावेने मीर स्पोर्ट्स भरोडी या संघाची धावसंख्या होती ती किती चालू धावा 1-7. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर गोलंदाज शंकर. आता मला स्ट्राईक रोटेट करण्याची संधी प्रेमनाथ याला. सुंदर ऑन साइडचा फटका आपण पाहतोय. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. संजूचं मी कौतुक करेन. कमालीची रनिंग बिटवीन. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि तिसरी धाव घेताना मात्र प्रेमनाथ हा फलंदाज धावचित स्वरूपाने बाद. षटक क्रमांक पहिलं संपत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 9. संतानी सावध सुरुवात आपण पाहतोय. मीरस्पोर्ट बॉडी संघाची सर्वात महत्वाचा फलंदाज पहिल्या चेंडूवर बाद झाला प्रदीप. त्या अनुषंगाने कुठेतरी धावपालक थोडासा धावता ठेवता आला नाहीये. धावा झाल्या त्या 9 आणि 2 फलंदाज तंबूच्या असल्या. नेक्स्ट बॅट्समन शरद येतोय. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण पाहतोय स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषक 2024 अतिशय भव्य आणि दिव्य असं आयोजन. ओव्हर क्रमांक दुसरा आपण पाहतो. वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं गोलंदाज नितीन.
शंकर शंकर पहिला बॉल. चला प्लीज थोडस स्पीडअप करा, वेल कमी घ्या. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पाला सांगित दुसरा गोलंदाज संजय ना नितीन, संघाचा ओनर. ऑनसाइडचा अतिशय चांगला फटका शर्यतीच्या बॅटमधून. वन बॉल एका टप्प्याने मात्र चेंडूला कलेक्ट केला जातं. दुसरी धाव घेण्याचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न आणि प्रयत्नामधून सफल होताना फलंदाज. 2 धावा कंप्लीट. खऱ्या अर्थानं धाव घेताना येस नो वेट या गोष्टी अत्यंत फार महत्वाच्या असतं. कॉलिंग फार महत्वाचं असतं. या 2 धावांनी संघ धावसंख्या 11. 2 बाद 11 षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर आहे. चालू सामना 2 दिग्गज संघामध्ये आपण पाहतो. एका बाजूला गंगामाता गोंदवली तर दुसऱ्या बाजूला मीर स्पोर्ट्स भरोडी. वेलकम. What a shot! Very nice stroke, very wonderful stroke. Welcome, प्रवीण जी. गंगामाता गोंदवली संघाचे समर्थक देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहे. त्यामध्ये आमचे प्रवीणजी मात्रे. वेलकम. या स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनापासून स्वागत असेल. अतिशय दमदार फटका, चांगला फटका, उत्तम फटका, जबरदस्त फटका, अफलातून फटका. काय कमालीचा फटका सजला आणि चेंडू वाडेश लॉंग ऑन सी मार्श क्लिअर करतोय. एक नेत्र दीपक षटकार. या 6 धाब्याने संघात धावसंख्या होती ती 17. आमच्या कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा हा फटका आपण पाहिला शर्यतीच्या बॅटमधून. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. हा चेंडू मात्र थोडासा स्क्वेअर आहे, आउट ऑफ स्टंप. खराब चेंडू, दिशांनी चेंडू स्क्वेअर मारा, 5 समांतर धाव मिळते. अभांतर एकदम संघात धावसंख्या 18. 2 बाद 18 षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर. यानंतर होणारा सामना गौरी स्पोर्ट्स उल्वे विपक्ष रिग्नेश 11 रानाल. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका. शर्यतीच्या बॅटमधून खऱ्या अर्थानं बारूद भराय. चौथा हिरवा स्टँडला सलामी देणारा एक नेत्र दीपक षटकार. पुन्हा एकदा फलंदाज शर्यतीच्या बॅटमधून. कमालीची फलंदाजी. उल्वे संघाचा कॅप्टन आणि त्याचबरोबर राहणार संघाचा कॅप्टन आपण देखील लगेच आपलं रिपोर्टिंग करायचं आहे. गौरी स्पोर्ट्स उल्वे आणि त्याचबरोबर रिग्नेश 11 राहणार या 2 संघामधून पुढील सामना असेल. त्या अनुषंगाने दोन्ही संघाचे कॅप्टन चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच आपण टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं या स्पर्धेची जी लिगली नोंदणी आहे ती देखील आपण करायची आहे. अटॅक क्रिकेट, अग्रेसिव्ह क्रिकेट, हायलाइट क्रिकेट आपण पाहतोय शर्यतीच्या माध्यमातून. पुणे दोन साईडचा अतिशय चांगला फटका. 1 कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. संजय पाटील याचं मी कौतुक करेन. काय कमालची रनिंग भेट, चित्ते की दौड. चेंडूला सुंदरसा फ्लिक केला ऑन साइडला. स्कोर ऑफ विकेट. कमालीचा फटका पुन्हा एकदा सजतोय शर्यतीच्या बॅटमधून. चौकार षटकांची ड्रिल खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. फलंदाज शर्यतीच्या बॅटमधून. कमालीची फलंदाजी गंगामाता गोंदवली संघाच्या गोलंदाजावर. अटॅक. दुसऱ्या ओव्हरचा आपण जर विचार केला तर खऱ्या अर्थानं अतिशय महागडे षटक करताना गोलंदाज नितीन पाटील आतापर्यंत ज्याला खर्च केले 21 धावा. नितीन म्हात्रे आतापर्यंत ज्याने खर्च केल्या तब्बल 21 धावा. अंतिम चेंडू. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका. चेंडू देखील जाईल 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 आउट ऑफ पार्क. गार्डन मोजून 26 27. अतिशय महागडे षटक करताना गोलंदाज नितीन म्हात्रे याचा एक भरघोस समाचार. तब्बल 27 धावा.
मित्रो, कालच्या दिवसामधून खऱ्या अर्थानं आम्हाला पाण्याची व्यवस्था झाली होती. वऱ्हाड स्पोर्ट्स ताडाली संघाचे व्हाईस कॅप्टन पंकजी ठाकूर यांनी कालच्या दिवसामधून खऱ्या अर्थाने स्पर्धेसाठी पाण्याची व्यवस्था केली. त्यांचं देखील ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं मनापासून आभार. उद्या त्यांना देखील आपण इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पाला सांघिक तिसरं गोलंदाज शशी येतो. एक संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज शशिकांत. गंगामाता गुंदेवी संघाच्या वतीनं षटक क्रमांक तिसरा हाताळतोय. हा चेंडू मात्र थोडासा स्वेर आपण पाहिला, जवळ आउट ऑफ लेग्स बाईकच्या रूपाने. मला वाटतं चेंडू आणि बॅटमध्ये हलकासा स्पर्श झाला नसावा या अनुषंगाने कुठेतरी पंचांचा बाईकचा इशारा तो एक दवीचा निर्बळा धावसंख्याकडे पुढे सकते. 37 लॉस ऑफ 2 विकेट इन थर्ड ओव्हर प्रोग्रेस. गौरी स्पोर्ट्स उळवे या संघाचा कॅप्टन आणि त्यावर रिग्नेश 11 राहणार या संघाचा कॅप्टन आपण लगेच आमच्याशी संपर्क साधायचा आहे. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं बिग इव्हेंट मधून मनापासून स्वागत. गणेशजी केने साहेब यांच्या कृपा आशीर्वादानं हा क्रिकेटचा बिग इव्हेंट आपण पाहतोय. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. खऱ्या अर्थाने चेंडू येण्याच्या अगोदरच कुठंतरी थोडीशी बॅट रिलीज झाली. टाइम सत्ता आल्यानंतर चेंडू बॅटमध्ये संपर्क सत्ता आल्यानंतर फलंदाज शरद याला एक चांगला चेंडू हाताळताना गोलंदाज शशिकांत. ऑन साइडचा फटका आपण सजलाय. स्क्वेअर ऑफ विकेट. थोडासा थंबल निश्चित झाला क्षेत्ररक्षक आणि खऱ्या अर्थानं ज्या ठिकाणी एक धाव आहे तिकडे दुसरी धाव घेण्याचा आत्मघातकी प्रयत्न जाणार. प्रयत्नामधून महत्वाचा फलंदाज धावखोरा शरद याला मात्र आता मैदान सोडावं लागेल. पुणेश आला ना, बाद झालेला फलंदाज शरद. नेक्स्ट बॅट्समन पुणेश येतोय. बरोडी संघाचा गौरव पुणेश नेहमीच खऱ्या अर्थाने ज्याच्या बाटमधून आपण सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट खेळ पाहतोय, एक आक्रमक खेळ ज्याच्या बाटमधून पाहतोय पुणेश खऱ्या अर्थाने मोठ्या पटक्यांसाठी अतिशय माहीर आहे. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण लगेच प्लीज. रिग्नेश 11 राहणार विपक्ष गौरी स्पोर्ट्स उळवे. पुणेशच्या बॅट मधून ऑन साइडचा फटका साजला. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न. निश्चित थोडासा अटेट बॉल आपण पाहिला ऑफसाईडचा, मात्र फलंदाज चप्पल झाला. ऑन साइडला चेंडूला फिरवलं आणि स्क्वेअर ऑफ विकेट चेंडू गेला. आउटफील्ड मधून जोपर्यंत चेंडूची फेक होते तोपर्यंत मात्र 2 धावा घेण्याची संधी देखील त्या फलंदाज झाली. अतिशय चांगला फटका, कमालीचा फटका. मी अगोदरच म्हटलं होतं मोठ्या फटक्यांसाठी अतिशय माहीर. जागेवरून चेंडूला फोर्स केलं होतं आणि चेंडू वाडिश लॉंग ऑन सी मार्शे क्लिअर करतोय. अतिशय दमदार फटका, चांगला फटका, उत्तम फटका, जबरदस्त फटका, अफलातून फटका. धावसंख्या साने पुढे सकते ती 46. एक विशाल लक्षाकडे वाटचाल करताना संघ आपण पाहतोय मीर स्पोर्ट्स भरोडी.
प्रकाशजी भगत यांचा संघ चेंडूला शॉटन पुल करण्याचा प्रयत्न, मात्र चेंज ऑफ पेस परिवर्तन देखील आपण पाहिलं होतं. चेंडूची गती कमी केली होती, परिपूर्ण बीट होताना फलंदाज पुणेश एका चांगल्या चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिर आहे. ओव्हर क्रमांक 3 संपत 3 षटकांची अंती धावसंख्या होती ती 46. पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन गौरी स्पोर्ट्स उल्वे पनवेल उल्वे आणि त्याचबरोबर रिग्नेश 11 राहणार. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण लगेच आमच्याशी संपर्क साधायचा आहे. प्रथम या स्पर्धेची लिगेली नोंदणी, त्यानंतर टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस देखील करायचा आहे. चौथ्या षटकाला प्रारंभ व्यक्ती पहिल्याने सांघिक चौथा गोलंदाज साई येतोय. वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीनं चेंडूला निश्चित आपण पहिला थोडस पूल काढण्याचा प्रयत्न होता. एक धाव घेण्याची संधी झाली. एकदम सर्वात महत्वाची स्ट्राईक रोटेट करण्याची संधी पुन्हा एकदा पुणेश याला. बघा पुणेश याच्याकडे आपली चांगली क्षमता, उत्तम फलंदाज आहे आणि नेहमीच खऱ्या अर्थाने त्याच्या बॅटमधून आपण एक आक्रमक खेळ पाहतोय. साई वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीने शेवटचा अंतिम षटक हाताळतोय. चला वेल थोडीशी कमी घ्या. वेलेच्या संदर्भात आपण सहकार्य करा प्लीज. साई नॉन साइडचा फटका स्क्वेअर विकेट आपण चेंडू पाहतोय. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न रनिंग बिटवीन अतिशय सुरेखाडी सुंदर आहे. बघा मित्र, आपण जी स्पर्धा पाहतोय स्पर्धेच्या माध्यमात देखील काही प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमात आम्हाला जॉईन आहेत आणि खास करून मिरस्फोट भरोडी या संघाचे खांदे समर्थक आमचे परममित्र देखील आहेत. विकेजी मडवी यांनी देखील या स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटी खास करून आपल्या लाडक्या संघाला ऑल दी बेस्ट केले. धन्यवाद विकेजी. पुन्हा एकदा ऑनसाइडचा अतिशय चांगला फटका. क्षेत्ररक्षक मात्र दक्ष स्क्वेअर ऑफ विकेट आपण चेंडू पाहिला. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न आणि संजय भाऊ मात्र आमचे थोडेसे रमत गमत धाव घेताना. धावसंख्या दोन्ही पुढे सगळे धावसंख्या होती 51. आउट ऑफ इनसाइडचा फटका असा झालाय. सेफ लँड झालं, कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नव्हतं. 1-2 धावा पुन्हा कंप्लीट करण्याची संधी पुणे शहराला येते. या 2 धावांनी संघाची धावसंख्या होते ती 53. 2 झाले. उल्वे या संघाचा कॅप्टन निश्चितच या ठिकाणी झेल घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा निश्चित केली, मात्र चेंडूने शेवटच्या क्षणी उलकावणी दिली क्षेत्ररक्षकाला आणि चेंडू मात्र आउट ऑफ पार्क सीमरच्या बाहेर पडतोय. पुन्हा एकदा पुणेच्या बॅट मधून मोठा फटका आपण पाहतोय. स्वतःला झेल देखील केलं होता, मात्र तो झेल त्याला कॅरी करता आला नाहीये. पुन्हा एकदा आउट ऑफ इनसाइट. वारंवार मैदानामधून देखील आपण चुका पाहतोय. क्षेत्ररक्षण थोडस खराब केलं जातं. 2 धावा कंप्लीट. 2 धावांनी सांगा धावसंख्या दोन्ही पुढे सरते धावसंख्या होती ती 61.
61. गौरी स्पोर्ट्स उल्वे या संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेले प्रतिस्पर्धी संघ अर्थातच रिग्नेश 11 राहणार संघाचा कॅप्टन आपण देखील प्लीज. रिग्नेश 11 राहणार संघाचा कॅप्टन आपला प्रतिस्पर्धी संघ या ठिकाणी दाखल झालेला आहे. चार षटकांच्या धावसंख्या होती 61 आणि 62 धावांचं एक भलं मोठं लक्ष्य आणि या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी देखील आपण लगेच मैदानामध्ये रवाना करा. गंगामाता गोंदवली प्रकाशजी भगत यांचा संघ आपण इन ऍक्शन मध्ये पाहतोय. मीर स्पोर्ट्स भरोडी आणि जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल ती ऐकूया पुन्हा एकदा सुमधुर आवाज या परिसराचा बुलंद आवाज व्हॉइस ऑफ मानकुली ओटू कलरम केनी. धन्यवाद मोहनदादा भोईर. चारधाम स्पोर्ट आयोजित स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषक स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस आणि आजच्या दिवसातून देखील आपण 40+ एक गाव एक संघ धावा बनल्यात 61 62 बनवायचे आहेत. पाणी खेळाडू कक्षामध्ये पाणी पोचवा. आपल्या आयोजन कमिटी खेळाडू कक्षामध्ये पाणी पोचवायचं आहे. नानाश्री JK कालरम दादा आपले आयोजन कमिटी जरा लक्ष द्या. खेळाडू कक्षामध्ये पाणी पोचवायचं आहे. नक्कीच 3 स्टार मूवीज किशोर म्हात्रे, राहुल म्हात्रे, नरेंद्र पाटील यांच्याकडून या स्पर्धेला आणि खास करून त्यांच्या लाडक्या संघाला गंगामाता गोंदवली शुभेच्छा लिहित. धन्यवाद राहुल भाऊ म्हात्रे. चारधाम स्पोर्ट आयोजित स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषकामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सध्या GTC लाईव्ह च्या माध्यमातून ते आम्हाला जोडलेले आहेत. 3 स्टार
मूवीज गुंदावली अंजूर किशोर म्हात्रे, राहुल म्हात्रे आणि नरेंद्र पाटील. नक्कीच काय फलंदाजी केली मीर स्पोर्ट भरोडी संघाच्या फलंदाजांनी. सुरुवात शंकरने चांगली करून दिली होती. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा, एक महत्वाचा विकेट. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर चौकाराने सुरुवात करताना फलंदाज विनोद आणि मनीष म्हात्रे. बासष्ट बनवायचे आहेत आणि पहिल्या 2 चेंडू मध्ये 2 चौकार म्हणून सुरुवात एवन जोडी गंगामाता गुंदवली संघासाठी फलंदाज विनोदनं अगदी चांगली करून दिलेली आहे. या उलट शंकरनं गंगामाता गुंदवली संघासाठी पहिल्या 2 चेंडू मध्ये 1 धाव आणि 1 विकेट. तरी ते मीर स्पोर्ट भरोडी संघाचा गोलंदाज संजयनं 2 चेंडू मध्ये 2 चौकार खर्च केले आहेत. दहा धावा 4 चेंडू. चांगला फटका अगदी चेंडूला बुंद्यामध्ये टाकला होता. क्षेत्ररक्षण देखील चांगले डायरेक्ट हिट. फलंदाज धावचित बाद. काय निशाणा साधला होता प्रेमनाथ भुईरनं. मिडऑफवर उभे होते. एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचलून अगदी थेट एष्ट्यांचा वेध घेतलाय आणि मोठी विकेट. एवन जोडी गंगामाता गुंदवली संघ एक पॉवरफुल संघ आहे. मात्र गोलंदाजी कुठेतरी नक्कीच खराब केलेली आहे. मात्र आता ते विसरून फलंदाजी चांगली करून संघाला कसं विजय मिळवता येईल याच्याकडे लक्ष द्यावं लागेल. वेलकम राम चौधरी. चला आपण नाणेफेकी करूया. सामना संपेल आता. 3 ओव्हर बाकी आहेत. नवीन फलंदाज संजय पाटील. यवन जोडीचे एक शिलेदार नितीन म्हात्रेनी संजय पाटील. फॅन टीम गंगामाता गुंदवली.
गौरी स्पोर्ट उल्वे आणि रिग्नेश 11 राहणाल यानंतरचा सामना असेल. बघा उल्वे संघ खूप दूरचा प्रवास करून अगदी या किडनगरीमध्ये वेळेवर पोहोचलाय. इथे हा चेंडू बघूया. शॉर्ट फाईन लेगचे क्षेत्ररक्षकाचं कौतुक करूया. वाईट +1 2 धावा अतिरिक्त. चांगला चेंडू ऑन साइडला चेंडूला संजय पाटीलने खेळलाय. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न नक्कीच अपूर्ण असेल. फलंदाज धावचित बाद संजय पाटील. ओव्हर नंबर 1 चा खेळ कंप्लीट झालेला आहे आणि धावा बनले 13. 62 बनवायचे आहेत. 49 धावा. 18 चेंडू मध्ये 49 धावा अजूनही बनवायचे आहेत. नक्कीच नवीन फलंदाज दीपक पाटील गंगामाता गोंदवली सिनियर 40+ चा एक अष्टपैलू खेळाडू. .50 ची सरासरी आणि नक्कीच सरासरीपेक्षा 2 धावा इथे कमी केल्यात आणि 2 गडी देखील एवन जोडी गंगामाता गोंदवली संघाने गमावलेली आहेत. येणारे चेंडू 18 आणि आता धावा बनवायचे आहेत 49 धावा 3 ओव्हर मध्ये या खेळपट्टीवर बनवता येतील. मात्र फलंदाजी जशी शरद आणि पुणेशने केली तशी करावी लागेल. दीपक पाटील स्ट्राईक लावते. मनीष म्हात्रे लेगबायचा इशारा आलाय. धावसंख्या 14. इथे सिंगल डबलनी मिरस्पोर्ट भरोडी संघाला फरक पडणार नाहीये. नक्कीच पुणेशनं धावा बनवल्यात 22. शरदनं धावा बनवल्यात 27. संजयनं 6. प्रेमनाथनं 3 आणि प्रदीप 0. प्रदीप 0वर जाऊन देखील शरदनं आणि पुणेशनं मिरस्पोर्ट भरोडी संघाची बाजू नक्कीच अगदी धरून ठेवली होती. मिरस्पोर्ट भरोडी संघाची एवन जोडी गंगारामदादा पाटील आणि विकी मडवी तसेच आमचे बंधू बालाराम पाटील चिंतू करून देखील या स्पर्धेला आणि त्यांच्या संघाला शुभेच्छा. काय गोलंदाजी करतो प्रदीप. फलंदाजीतून आज धाव काढता आली नाही. मात्र गोलंदाजीतून आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत. 1 लेग बाईज धाव खर्च केलेली आहे. नक्कीच भरोडी संघासाठी ही गुरुदत्त चौथ्यावा क्रीडानगरी नेहमीच लक्की राहिलेली आहे. मात्र अजूनही सामना संपलेला नाहीये. क्या बात आहे. इथे दीपकला मात्र बांधून ठेवलाय, थांबवून ठेवलाय, रोखून ठेवलाय प्रदीपनं. दीपक सारख्या फलंदाजाला तुम्ही 3 चेंडू डॉट टाकता म्हणजे नक्कीच गोलंदाज देखील त्याच्या ताकदीचा आहे. चाचणी स्पर्धेमध्ये दीपक पाटीलनं गंगामाता गोंदवली संघासाठी चांगली कामगिरी केली होती. ते चेंडूला उडवलंय अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट आणि चेंडू चाललाय क्षेत्ररक्षकाला बीट करून सीमा पार. दीपक पाटीलच्या बॅट मधून हा चौकार. 18 धावा लागलेत. 11 चेंडू मध्ये 18. 2 ओव्हर मध्ये त्यांना 31 ची गरज होती. कुठेतरी धावगतीपेक्षा खूप कमी धावा पहिले 2 ओव्हर मध्ये आलेले आहेत. हा चेंडू उडवलाय. स्टँड अँड डिलिव्हर. पुणेश पाटीलचा प्रयत्न सफल. चेंडू सीमापार षटकार. अगदी चेंडू बॅटच्या रडार मध्ये होता. प्रदीपनं शेवटचा चेंडू आणि नक्कीच 5वा चेंडू खराब टाकला. 2 चेंडू मध्ये 10 आणि पहिले 4 चेंडू मध्ये फक्त 1 लेग बाईज. म्हणूनच क्रिकेटला निश्चिततेचा खेळ म्हटला जातोय. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे
क्रिकेटमध्ये तुमची गोलंदाजी, तुमची फलंदाजी आणि तुमचं क्षेत्ररक्षण हे तिन्ही घटक खूप महत्वाचे आहेत. धावा बनले 24 धावा बनल्यात पहिल्या 12 चेंडूमध्ये. आता येणारे चेंडू 12 आणि धावा अजून बनवायचे आहेत 38 धावांचं अजूनही लक्ष आहे. म्हणजे 19 धावा प्रति ओव्हर बनवायचे आहेत. नक्कीच इथून मोठे फटके प्रत्येक ओव्हरमध्ये 3 ते 4 आता आवश्यक आहेत. गोलंदाज स्वप्नील. मेरी स्पोर्ट भरोडी संघ देखील एक जुना जाणता संघ आहे. श्री गणेश भरोडी रेग्युलर क्रिकेट आणि मेरी स्पोर्ट भरोडी 40+ विष्णुदादा पाटील यांचा संघ श्री गणेश भरोडी. तर मेरी स्पोर्ट भरोडी प्रकाश भगत हे करता धरत आहेत. वेलकम विजय चौधरी, वेलकम बालचंद्र नाईक, सुस्वागतम. एक सिंगल. एक सिंगल. नाही अगदी आपल्या 40+ क्रिकेट काय आहे आपल्या पंचांना देखील ठाऊक आहे. दोन्ही एंडनी फलंदाजाने आपलं पॉपिंग क्रीज सोडणं गरजेचं आहे. सिंगलला धावसंख्या झाली 25. 11 चेंडू 37 ची गरज. 11 मध्ये 37 आणि ते पुलच्या अंदाजानं फटका खेळलेत पॉवरफुल दीपक पाटीलच्या बॅटमधून हा चौकार. दीपक पाटीलला पहिले 3 चेंडू डॉट, त्यानंतरच्या 3 चेंडूमध्ये 14, 2 चौकार 1 षटकार ठोकलाय. मेरी स्पोर्ट भरोडे संघाला संदेश दिलेत, आम्ही देखील अजून हार मानली नाहीये. 29 झालेत. 14 चेंडूमध्ये 29. बासष्ट धावांचं लक्ष आहे पहिल्या सामन्यातून. आणि मला वाटतं मुकदम 40+ क्रिकेटमध्ये आतापर्यंत सर्वात मोठी धावसंख्या आहे 61. हा चेंडू अगदी स्टंपच्या वरून गेलाय. भरपूर शपल क्रॉस झाले होते. पंचांची तीक्ष्ण नजर. डॉट बॉल. स्वप्नील. गौरी स्पोर्ट उल्वे संघाचे संघटक उपस्थित आहेत. रिग्नेश 11 राहणाल संघटक आपण या त्वरित राहणाल संघ. ओव्हर नंबर 3 चा खेळ सुरू आहे. हा चेंडू अगदी 20 मध्ये हलक्या हाताने खेळलाय. चांगला झेल. वाह काय झेल पकडलाय. अप्रतिम. इथे मोठी विकेट दीपक पाटीलची. सुभाष पाटील क्या बात आहे. नक्कीच कधी कधी हा खेळाडू 12व्या खेळाडूमध्ये देखील नसतोय, मात्र आज त्याला संधी दिली आणि त्यांनी प्रकाश भगत यांना सांगितलंय हम भी किसी से कम नहीं. धावा 29. 62 बनवायचे आहेत. आता चेंडू शिल्लक आहेत 8 आणि धावा बनवायचे 33. काय सुभाष पाटीलनं झेल टिपलाय. नक्कीच नवीन फलंदाज हेमंत चांगला फलंदाज आहे. गावदेवी अंजूर संघाच्या अगेन्स्ट सुपर ओव्हर मध्ये या खेळाडूंना 28 धावा ठोकल्या होत्या. 4 षटकार 1 चौकार 1 डॉट. चाचणी स्पर्धेमध्ये हेमंतनं आपल्या स्वतःच्या फलंदाजीच्या बलावर तो सामना जिंकून दिला होता. इथे हा चेंडू पायचीचे अपील. यष्टीरक्षक प्रदीप चेंडूला उचलतायत.
नक्कीच लेग बायचा इशारा 6 मध्ये 32. 30 धावा झालेत. नक्कीच केतन म्हात्रे एवन जोडी गुंदवली या संघाला शुभेच्छा दिल्यात. तसेच साहिल केनी गणेशदादा केनी यांच्या स्पर्धेसाठी देखील केतन म्हात्रेंच्याकडून शुभेच्छा. 18 मध्ये 30 आणि 6 मध्ये 32. प्रकाश भगत बघा क्षेत्ररक्षण बघा काय कमालीचं क्षेत्ररक्षण केलंय. इथे फलंदाज मनीष म्हात्रे धावचेत बाद. आता 5 मध्ये 30. सॉरी शेवटचा चेंडू होता. मनीष म्हात्रे खेळले होते. एकच धावी. अगदी आमचे गुणलेखक गोल्डन फिंगर बॉय ज्ञानेश्वर मुकादम 31 झालेत. आता 31 बाकी. 18 मध्ये 31 आणि आता 6 मध्ये 31. आता दोन्ही फलंदाज गोलंदाज राजू भगत फलंदाज शशी. नक्कीच नवीन 40+ गंगामाता गुंदवली संघाचा फलंदाज आहे. कालवारच्या चाचणी स्पर्धेमध्ये शशीनं चांगली कामगिरी केली होती. नक्कीच बघूया. विलासमूर्ती राणा स्पर्धेमध्ये पहिलाच सामना हरले होते यजमान संघाबरोबर. खातं उघडलंय. नक्की संजय म्हात्रे अंकुश म्हात्रे संघामध्ये आलेत. प्रदीप पाटील असतील आणि नक्की या स्पर्धेमध्ये देखील त्यांचा सामना आहे. जयमान सरवली संघाबरोबर गंगामाता गुंदवली नवीन 40+ देखील सामना होणार आहे. शशीला नक्कीच इथून काहीतरी दाखवून द्यावं लागेल आपल्या संघासाठी. 6 चेंडू आहेत. 31 बनवायचे आहेत. बघूया. राजू भगतच्या पहिले चेंडूवर आक्रमण. काय कमालीचं क्षेत्ररक्षण. प्रकाश भगतनं तर कमाल केली आहे. या 5 आणि त्या 3 तब्बल 8 धाबा त्यांनी वाचवलेत असं म्हणायला हरकत नाहीये. संघाचा करता धरता आहे. संघ नाही आहे आणि संघाचा सर सेनापती कसा असावा याचं उत्तम उदाहरण. हेमंतनं चेंडू सोडून दिलाय. पंचांचा वाईटचा इशारा. धावा बनले 33. 29 पाहिजेत. 5 चेंडू मध्ये 29. 5 चे 5 ठोकायचे आहेत. चांगला चेंडू. फुल लाईन डिलिव्हरी. बॅटचा चुंबन. नक्कीच इष्ट्यांच्या मागे प्रदीपनं टिपला झेल. फलंदाज बाद हेमंत. फलंदाज साई आणि नक्कीच मला वाटतं भरोडी संघ हा त्यांचा सासरवाडीचा संघ आहे. यस साई ना आता बघूया मेमरीन बरोबर कशी फलंदाजी करतील. जावई यांनी 1 ते 2 फटके मारावे अशी मेमरीची देखील इच्छा असेल. नक्की साई एक चांगला खेळाडू आहे. मास्टर 40+ जय गोलेश्वर. चांगला फटका. अगदी आपण पाहिलं तर समोर ठेवलाय फटका. एकच सिंगल येईल. शशीनं थांबवलंय. धावसंख्या 34. 28 धावा. 3 चेंडू मध्ये 28 क्रिकेटच्या पुस्तकात नाही आहेत. इथे शशीनं चेंडूला अगदी स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडूला खेळलाय. आता इथून मात्र सामना
गंगामाता गोंदवली संघापासून दूर गेलेली आहे आणि नक्कीच मिड स्पोर्ट बरोडी संघाने पहिल्या विजयाची नोंद करण्याच्या तयारीत. फक्त 2 चेंडू दूर, धावा देखील 61 बनवल्यात. काय कमालीची फलंदाजी. गोंदवली संघाकडून जास्त प्रतिकार पाहायला मिळाला नाहीये. साईच्या बॅटमधून हा फटका लॉंगलेग सीमारेषेकडे. संजय पाटीलने देखील चेंडूला हरवलाय. धाव मिळेल फक्त 1. नक्कीच आता केतन म्हात्रेकडे फक्त मामांना शुभेच्छा देण्यात पेक्षा जास्त काही नाही. हरकत नाहीये, क्रिकेट आहे. एक संघ जिंकतोय, एक संघ हारतोय. क्रिकेट हा नेहमी मैत्रीपूर्ण खेळायचा असतोय आणि इथे नो बॉलचा इशारा. फिल्डिंग पोझिशन चुकीची आहे बघा. पंचांची तीक्ष्ण नजर. वाईट. यस, नो कॅन्सल केलंय पंचांनी, वाईट दिलाय. हरकत नाहीये. सशीला एक चेंडू अजून खेळायला भेटेल. शेवटचा चेंडू आहे. धावा बनल्यात 37. हा फटका अगदी शशीनं उडवलाय. कौ कॉर्नर रिजनच्या बाहेर. शशीसाठी हा फटका खूप काही सांगून जाईल. 43 धावा गंगामाता गोंदवली संघाने बनवल्या. 62 बनवायच्या होत्या. नक्कीच तुम्ही आलात, या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलात. एवन जोडी गंगामाता गोंदवली आपला आम्ही आभार व्यक्त करतोय आणि विजय संघाला आम्ही शुभेच्छा देतोय. अभिनंदन. मेन स्पोर्ट बरोडी एवन जोडी आपण मांडवर कक्षामध्ये यायचंय. एवन जोडी नितीन म्हात्रे, संजय पाटील. नक्कीच आपण उल्वे विपक्ष राहणार. विश्वदादा आपलं देखील अभिनंदन. एवन जोडी गंगामाता गोंदवली संजय पाटील, नितीन म्हात्रे. आपण नक्कीच आपल्या प्रतिस्पर्धी संघाला शुभेच्छा देऊन झाल्यानंतर त्यांचे अभिनंदन केल्यानंतर आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. आठ चेंडूमध्ये ज्यांनी 1 चौकार 3 षटकार ठोकून